स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे। संजय, डॉक्टर, मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, मी काय करू? डॉक्टर, रात्री उठून उन्हात बसत जा, सगळं ठीक होईल। नवरा, कांद्यात कांदा नाशिकचा कांदा, तुझ्याशी लग्न करून माझ्या नशिबाचा झाला वांदा। बायको, मी तिची जुडी 40 रुपयाला विकली, मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली। भांडताना असे मस्त मस्त उत्तर देऊ शकते की समोरचा माणूस चक्कर येऊन पडू शकतो, पण साला भांडण संपल्यावर पॉइंट आठवतात। ह्या बटाट्याला सुद्धा एकदा फाशीची शिक्षा दिली पाहिजे, साल्याचं प्रत्येक भाजी बरोबर अफेअर आहे, लफडेबाज बटाटा। डिअर बेस्ट फ्रेंड, प्रेमात कोणाला दिल देण्यापेक्षा मला तुझी किडनी दे, एक आयफोन तरी घेईल। चांगला नवरा सगळ्यांनाच मिळतो, पण त्याची पारख फक्त शेजारणीलाच असते, बायकोला नाही। कधी कधी नवऱ्यासोबत भांडण केलेल्याचा फायदा होतो, कारण रागात असल्यावर काहीच काम सांगत नाही। मोबाईलमध्ये कोणती जीवनसत्वे असतात काय माहीत, एक दिवस जरी वापरला नाही तर अशक्तपणा येतो। चिंतोपंतांचे बायकोशी कडाक्याचे भांडण झाल्याने घरात अबोला होता। अत्यावश्यक गोष्टीबाबत चिठ्ठ्यांची देवाणघेवाण होई। एकदा त्यांना पहाटे गावाला जायचे असल्याने त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली, मला 4:30ला उठव। सकाळी उठून पाहता तो 7:30 वाजलेले होते। संतापून ते बायकोवर ओरडणार, तेवढ्यात बायकोने बोट दाखवले, पलंगावर चिठ्ठी होती, 4:30 वाजले, उठा। No, 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 no. डोकं गरम करण्यात सूर्याने 2रा क्रमांक पटकावला, तर बायकोने 1ल्या क्रमांकावर आपलं पद टिकवून ठेवलं आहे। असं म्हणतात, कोणाच्याही परिस्थितीवर हसू नये, भविष्यात तीच परिस्थिती आपल्यावर येते, म्हणून मी रोज अंबानीच्या परिस्थितीवर हसतो। ब्रेकिंग न्यूज, सोनी टीव्हीवरच्या क्राईम पेट्रोल मालिकेचे नाव बदलणार, नाव बदलून ते क्राईम रॉकेल ठेवणार, त्यांना आता नावात पण पेट्रोल परवडत नाही। सगळ्यांनाच वाटतं स्त्रीने रेल्वे चालवावी, विमान चालवावं, अगदी चंद्रावर सुद्धा जावं, फक्त जाण्यापूर्वी सकाळी 4 चपात्या घरातील 2 करून जावं। एका कंजूस माणसाला इलेक्ट्रिक शॉक बसतो, त्याची बायको, तुम्ही ठीक तर आहे ना? कंजूस, मी ठीक आहे, तू आधी मीटर बघ, किती युनिट वाढले। एका प्रख्यात डॉक्टराकडे एक तरुणाबांड आणि धडधाकट तरुण भला मोठा गुच्छ आणि भेटवस्तू घेऊन आला। तुमच्या औषधोपचारामुळे माझे कल्याण झाले, असे म्हणत त्याने गुच्छ व भेटवस्तू डॉक्टराकडे दिली। पण तुम्ही माझ्याकडे औषधासाठी येत असल्याचे मला आठवत नाही, गोंधळलेले डॉक्टर म्हणाले। मी नव्हतोच, पण माझे श्रीमंत निपुत्रिक काका तुमचे औषध घेत होते, तुमच्या हातगुणामुळेच मी श्रीमंत झालो, तरुणाने खुलासा केला। No, 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 no. बंड्या, अरे कोणीतरी माझ्या नावाचे फेक
प्रोफाईल काढून पैसे मागत आहे. तू देऊ नकोस मित्र. तू समोर येऊन मागितलेस तरी देणार नाही. बाहेरच्या देशातील प्रवासी. वाव, वाट ए व्ह्यू. महाराष्ट्रीयन. इथून जर पडला तर डायरेक्ट वरती जाईल. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.